हिंगोली रिसोर्ट महामार्गावरील राहुली पाटीजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। हिंगोलीच्या त्र्यंबकनाका राहुली पाटी परिसरात हा भीषण अपघात झाला आहे। हा अपघात झाल्याची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। वैभव पाटील आणि शुभम पारसकर अशा अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत। या घटनेने दोन्ही तरुणांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। या तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। काल रात्री रिसोर्ट राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे। हे दोन्हीही खासगी कामानिमित्त हिंगोलीवरून सेनगाव शहरात गेले होते। रात्री 7 वाजता प्रतीच्या दरम्यान हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या राहुली पाटीजवळ येता समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली। या घटनेत दोन्ही तरुणांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला। अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। हिंगोली ग्रामीण पोलिसांनी या तरुणांना धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे।